योद्धा न्यूज मराठी. शिक्षकांचे प्रश्न सोडवणारच आमदार जयंत आसगावकर. पुणे खेड प्रतिनिधी दत्ता भगत. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील राजगुरुनगर येथील विश्रामगृहामध्ये आमदार जयंत आसगावकर यांनी विविध शिक्षकांच्या प्रश्नावर ती चर्चा करून ते सोडवण्यासाठी मी कायम कटिबद्ध राहणार आहे असे स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केले. यावेळी शिक्षक नेते उदय पाटील, आदर्श माजी मुख्याध्यापक आणि मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष मधुकर नाईक, आदर्श मुख्याध्यापक संजय बोरकर, प्राचार्य शिरीष पिंगळे पाटील, पत्रकार संतोष गाडेकर उपस्थित होते. शिक्षकांचे जे आमदार म्हणून ज्यांचं महाराष्ट्र राज्यात नाही तर देशात नाव आहे असे जयंत आसगावकर साहेबांकडे आलोय. साहेब नमस्कार. नमस्कार. तर आता आपल्या शिक्षकांच्या अनेक समस्या आहेत, तर आपण त्याकडे कसे पाहताय? खऱ्या अर्थानं जर बघितलं तर पहिल्यांदा मी शिक्षकांचे, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे आभार मानतो की त्यांच्या ताकदीमुळं एक सामान्य शिक्षक आमदार होऊ शकला. कारण आज बघितलं तर माझे वडील शिक्षक, आई शिक्षक, आजोबा शिक्षक, म्हणजे शिक्षक हे रक्तामध्ये आमच्या भिनलेलं आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं एक आनंद वाटतो की शिक्षकांचं प्रतिनिधित्व आपण सभागृहामध्ये करतो आणि या शिक्षकांची कामं करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला ही संधी प्राप्त झाली. आज शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड समस्या आहे. कारण ज्यावेळी मी निवडून आलो त्यावेळी असं लक्षात आलं की सगळ्यात जास्त जर समस्या कुठल्या विभागात असतील तर त्या शिक्षण क्षेत्रात आहे. आणि दुर्दैवानं त्या ठिकाणी शिक्षण क्षेत्राकडे म्हणावं तसं शासनाचं लक्ष दिलं गेलं नसल्यामुळेच बरेचसे प्रश्न प्रलंबित राहिले. परंतु या 5-5.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये जर बघितलं तर मला बऱ्यापैकी प्रश्नांना न्याय देता आला. जसे की टप्पावाढीचा प्रश्न असेल, माझ्या कारकिर्दीमध्ये 3 टप्पे झाले. जुन्या पेन्शनसाठी मोठा आंदोलन त्या ठिकाणी उभारण्याची भूमिका आपण त्या ठिकाणी केली. ज्युनियर कॉलेजची मूर्त झालेली पदं जीवित करण्याचं काम असेल, अगदी शिक्षकांचंच नव्हे तर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी निवड श्रेणी असेल, त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या करता म्हणजे खास करून मला उल्लेख करावा लागेल की ITIच्या विद्यार्थ्यांना 50 रुपये विद्यावेतन होतं, ते आपण 400 रुपये त्या ठिकाणी करून घेतलं. सारथीची शिष्यवृत्ती सुद्धा त्या ठिकाणी चालू झाली, ती परत बंद झाली. त्यासाठी सुद्धा आता आपला संघर्ष चालू आहे. म्हणजे प्रत्येक घटकासाठी त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली आणि याचा लाभ खऱ्या अर्थानं आमच्या शिक्षण क्षेत्रातील. साहेब आता जो टप्पा अनुदानावरती ज्या शाळा आहेत त्या संदर्भामध्ये आपण आता पुढे आता पहा, काही 20 आहेत, 40 आहेत, 60 आहेत, 80 आहेत, त्यासाठी आपलं पुढील मानस काय आहे? नाही, याच्यामध्ये खऱ्या अर्थानं आमची मागणी आहे की प्रचलित नियमानुसार त्या ठिकाणी त्यांना 100% अनुदान प्राप्त झालं पाहिजे. कारण काम तेच करतायत. 100%वरचे शिक्षक जेवढं काम करतायत तेवढंच हे टप्प्यावरचे लोक करतायत. आणि दुर्दैवानं जर बघितलं ह्यांना कुठलेच लाभ नाही. म्हणजे मेडिकल लाभ त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मिळत नाही. हे कुठल्याही पेन्शन व्यवस्थेमध्ये नाहीत. हे दुर्दैवानं त्या ठिकाणी नमूद करावं असं वाटतंय. आणि यासाठी आपण आग्रही आहोत. म्हणजे अगदी 4 दिवसापूर्वी सुद्धा मी शिक्षण मंत्र्यांची चर्चा केलेली आहे की वाढीव टप्पा त्या ठिकाणी तात्काळ या लोकांना अदा करण्यात यावा की जेणेकरून आमच्या कारकिर्दीत 100% पूर्ण व्हावं ही मनीषा आहे. साहेब आता 2005 पूर्वीच्यांना जी पेन्शन आहे, आता नवीन लोक बरेचसे 1628 ज्या शाळा आहेत आता अनुदानावर आलेल्या, तर त्यांच्या संदर्भामध्ये पेन्शनसाठी तुम्ही काही प्रयत्न करणार का? पेन्शनसाठी म्हणजे साहेब महाराष्ट्रातला पहिला मोठा मोर्चा 50 ते 60 हजार लोकांना घेऊन आपण कोल्हापूर या ठिकाणी काढला, आमचे नेते बंटी पाटील यांच्या नेतृत्वाखाली. आणि आपली मागणी अजूनही आहे की आमच्या कर्मचाऱ्यांना 1982ची जी पेन्शन योजना आहे तीच लागू व्हावी. शासन रोज नवीन काढते. आता सुद्धा त्यांनी सुधारित NPS योजना आणली. त्याच्यामध्ये सुद्धा जर बघितलं तर पगाराच्या निम्मी देणार, हे योग्य आहे. आमचं म्हणणं पगाराच्या निम्मी देत आहे. परंतु आमची NPSच्या माध्यमातून जी 60% रक्कम जमा होणार आहे ती तुम्ही शासन दरबारी जमा करा म्हणता, हे चुकीचं आहे. आमचे पैसे घेऊन तुम्ही आम्हाला पेन्शन देणार ही बाब योग्य नाही. दुसरा महत्वाचा प्रश्न साहेब, आता जे म्हणजे हे अनुदानावरती जे शिक्षक आहेत 20, 40, 60, 80 पर्यंत, तर यांना मेडिकलची एकही सुविधा नाहीये, तर त्या संदर्भात तुम्ही काय प्रयत्न करणार? नाही, या संदर्भात आमची भूमिका हीच आहे की त्यांना मेडिकल सुविधा ज्या पद्धतीने बाकीच्या कर्मचाऱ्यांना आमच्या मिळतील ती मिळावी. आता सुद्धा त्याच्यामध्ये जर बघितलं तर 100%वरच्या लोकांना सुद्धा आभा योजना त्यांनी आणलेली आहे 5 लाख रुपयाची. ही अत्यंत फसवी आहे.
कारण त्या 5 लाख रुपयामध्ये जर आजार तुम्ही बघितले तर बरेचसे गंभीर आजार त्याच्यामध्ये समाविष्ट नाही आहेत. त्या ठिकाणी ही आभा योजना असणाऱ्या हॉस्पिटल्स जागोजागी तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाहीत. म्हणून खऱ्या अर्थानं आम्हाला कॅशलेस मेडिकल सुविधा त्या ठिकाणी सगळ्याच घटकांना तुम्ही दिली गेली पाहिजे. आणि दुसरं महत्वाचं, आता पहा साहेब, बरीचशी लोक आता निवृत्त होतात, म्हणजे 100% अनुदान न पाहता. त्यासाठी तुम्ही काय अशी विशेष योजना करताय का? शासना दरबारी त्या संदर्भात चर्चा करणार आहे का? शासन दरबारी आपण तीच चर्चा करतोय की ह्यांना काहीतरी दर महिन्याला रक्कम मिळावी, जेणेकरून 30-35 वर्ष प्रामाणिकपणे सेवा केल्यानंतर त्यांना जर सेवानिवृत्तीनंतर दुसऱ्या ठिकाणी कामाला जायची वेळ येत असेल तर यासारखं दुर्दैव नाही. कारण या लोकांनी 2-2 पिढ्या घडवण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळे शासनानं अजूनही सहानुभूतीपूर्वक विचार करून या लोकांना पेन्शन असेल किंवा काही इतर सुविधा देता येईल त्या बघितल्या पाहिजेत. दुर्दैवाने त्या ठिकाणी टप्प्यावरचे लोक जे आहेत त्यांच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा सुद्धा अन्याय होतो. त्या विद्यार्थ्यांना पॅडचे पेपर दिले जात नाहीत. पाठ्यपुस्तक सुद्धा देत असताना बऱ्याचसा त्या ठिकाणी तुटवडा भासतो. म्हणजे ह्या सगळ्या बाबीचा विचार करता ह्या शाळेवरती अन्याय होतो. धन्यवाद साहेब.